बेहची परम महाशांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. अनंत भैयांकडून आत्मस्वरूपामध्ये ध्यान कसे लावायचे यावर मार्गदर्शन घेऊयात आणि त्यांनी दिलेल्या ज्ञानाचा लाभ घेऊयात. चला तर मग ऐकूयात आत्मस्वरूपात ध्यान कसे लावावे, योग कसा लावावा अनंत भैया यांच्या शब्दांमध्ये. परम शांती. आज मी तुम्हाला आत्मस्वरूपात ध्यान कसे लावायचे याबद्दल काही सांगू इच्छितो. तर सगळ्यात आधी मी ध्यानाविषयी सांगेन की ध्यान काय आहे. तर ध्यान ही अशी एक अवस्था आहे. आपण असे समजतो ना की ध्यान हा एक शरीराचा भाग आहे. असे बघा, ध्यान हे 6वे इंद्रिय आहे जे सूक्ष्ममध्ये काम करते आणि ते प्रत्यक्षामध्ये आहे. उदाहरण द्यायचे झाले तर तुम्ही बसल्या बसल्या टीव्ही बघत आहात आणि तुमच्या मनामध्ये काही दुसरे विचार चालू आहेत आणि तुमचे पूर्ण लक्ष त्या विचारांवर आहे. अशा वेळी टीव्हीवर काय चालू आहे हे तुम्हाला कळणारच नाही. जे तुम्ही बघत आहात टीव्हीवर ते तुम्ही मिस कराल. म्हणजेच तुम्हाला कळेल की खरे तर डोळे काहीच बघत नाहीत, परंतु आपले ध्यान हे डोळ्यांमार्फत बघत असते. तुम्ही अनेक वेळा अनुभवले असेल की एखादी गोष्ट आपल्याला ऐकू येत नसेल तर आपले कान त्या गोष्टीच्या जवळ नेतो आणि त्या व्यक्तीला सांगतो की पुन्हा एकदा बोल. म्हणजेच आपण आपले सगळे ध्यान कान या इंद्रियावर केंद्रित करतो आणि त्या गोष्टीला पुन्हा ऐकून घेतो. म्हणजेच ध्यान हे असे सूक्ष्म इंद्रिय आहे की ते जिथे लावू तिथे लागते. जर तुम्ही ते विचारांवर लावले तर तुम्ही गाणी ऐकत असाल, टीव्ही बघत असाल किंवा कोणाशीही बोलत असाल तर तिथे ते लागणारच नाही. आणि अशा वेळी बाहेरच्या जगामध्ये काय चालू आहे याचा आपल्याला पत्ताच लागत नाही. कारण तुमचे ध्यान हे तुमच्या विचारांवर लागलेले असते. अशा वेळी जेव्हा तुमचे हे ध्यान विचारांवर लागेल तेव्हा तो एकच विचार घेऊन तुम्ही अनेक तास त्या विचारांवर ध्यान लावून बसू शकता. जर तुमच्या मनात काही वाईट विचार आले तर त्याची कारणे परिणाम याचा विचार करत करत आपण अगदी 15-20 मिनिटे विचार करत बसू शकतो. आणि जेव्हा तुमच्या ध्यानात येईल की अरे, हे तर आपण खूपच वेळ वाया घालवतोय, तेव्हा तुम्ही त्या विचारांवरचे ध्यान तोडून पुन्हा येऊ शकता. थोडक्यात ध्यान लावून आणि ध्यान तोडणे हाच अभ्यास आहे. चुकीच्या गोष्टींवरचे ध्यान तोडणे आणि योग्य गोष्टींवर ध्यान लावणे हाच सराव आहे. तर जी आत्मस्वरूप अवस्था आहे त्यात आपण चालता फिरता खाता पिता हा विचार करू शकतो की आमचा आत्मा आहे. आत्मस्वरूपात स्थित होण्याची ह्यासाठी गरज आहे की आपण आपले बॉडी कॉन्शियस म्हणजे देहभान विसरू शकतो. ज्याप्रमाणे आपण आरशामध्ये बघतो तेव्हा आपल्या मनामध्ये संकल्प सुरू होतात की अरे, मी किती सुंदर दिसतोय किंवा माझ्यावर हे चांगलं दिसतंय, ते चांगलं दिसतंय, माझे केस किती छान दिसतात, माझे डोळे मस्त दिसतात. तर हे जे आपण बघतो किंवा विचार करतो ते देहभान आहे. परंतु त्याच क्षणी जेव्हा आपण आरशात स्वतःला बघत असतो, जिथे आपल्या कपाळावर टिळा लावतो तिथे आपण आत्म्याला बघायची सुरुवात करू. प्रत्येक क्षणी चालता फिरता खाता पिता आपण भ्रुकुटीमध्ये आत्म्याला बघण्याचा प्रयत्न करू. जसं एखादा दिवा असतो, त्या दिव्याच्या ज्योतीला आपण जिथे आपण टिळा लावतो त्या ठिकाणी बघण्याचा सराव करू आणि मानू की हा माझा आत्मा ह्या दिव्याप्रमाणे जागृत आहे. ज्याप्रमाणे महिला गंध किंवा टिकली लावतात तिथे भ्रुकुटीच्या मागे अगदी एक्झॅक्टली मागे आपण हा सराव करू शकतो की तिथे माझा आत्मा जागृत आहे. सुरुवातीला तुम्हाला पिवळ्या रंगाचा प्रकाश दिसेल, कारण जे अग्नितत्व असते ते पिवळ्या रंगाचे असते. परंतु जसा जसा अभ्यास वाढेल तसे आपल्याला कळेल की आपला आत्मा हा परमतत्वांचा बनलेला आहे, प्रखर तत्वांनी बनली आहे, परमप्रकाशाने बनलेली आहे. तोच दिवा तुम्हाला हळूहळू पूर्ण पांढऱ्या रंगाचा दिसायला लागेल
आणि जेव्हा तुम्ही इतर कोणालाही बघाल, कोणाकडेही बघाल, तेव्हा त्याच प्रकाशाच्या दिव्याला बघण्याचा प्रयत्न करा, त्याच्या शरीराला नाही. आणि ह्यामुळे आपल्या देहाचे भान कमी व्हायला सुरुवात होईल आणि आत्म्यावर असलेला आपला फोकस वाढायला लागेल. हेच आत्म्याचे स्वरूप, त्याच्यावर ध्यान केंद्रित करणे, हेच त्या आत्मस्वरूपाला धारण करणे होय. आणि हा एक सराव आहे. कोणतीही गोष्ट शिकल्यानंतर त्याचा सराव करणे आवश्यक असतेच. तर आपल्याला त्याच्यावर ध्यान लावायचे आहे. प्रत्येक वेळी जेव्हा आपण रिकामे बसले असू, जेवत असू, त्यावेळी आपण हा विचार करू शकतो की माझा आत्मा जागृत आहे. तो परमप्रकाशाने भरलेला आहे. मी बेहदचा आत्मा आहे. परमप्रकाशाचा आत्मा आहे. अशा प्रकारे हळूहळू ही अनुभूती वाढत जाईल. आणि जशी ही अनुभूती वाढत जाईल, तसे तुम्हाला जाणवत जाईल की हे शरीर म्हणजे एक रिकामे खोके किंवा बॉक्स आहे. आणि या बॉक्समध्ये आपला आत्मा जागृत झालेला आहे. आणि आत्म्याचा जो प्रकाश आहे तो संपूर्ण शरीरामध्ये पसरत आहे. आणि शरीराचा जो अंतर्भाग आहे तो पूर्णपणे शरीरातील कोणत्याही अवयवाचा अथवा शरीराचा विचार न करता एका रिकाम्या जागेला बघा. तिथे पूर्णपणे परमप्रकाश भरलेला आहे आणि आत्मा जागृत होत आहे. तुमच्या भ्रुकुटीपासून तुमच्या नाभीपर्यंत एका पांढऱ्या प्रकाशाची एक नाजूकशी दोरी, ज्याप्रमाणे सोन्याची चेन असते ना, तेवढ्याच आकाराची एका पांढऱ्या प्रकाशाची पातळ दोरीचा नाभीपर्यंत जात आहे. आणि तेच परम महाकारण शरीर आहे. ते जागृत झालेले आहे, परम प्रकाशांनी भरलेले आहे, शुद्ध प्रकाश आहे त्याच्या आतमध्ये. आणि ह्यावेळी तुम्हाला संकल्प करायचा आहे की माझे परम महाकारण शरीर जागृत झालेले आहे आणि ते सील आहे. आणि हळूहळू जसे जसे आपण आत्मस्वरूपामध्ये राहू, त्यानंतर जशी जशी आपल्यामध्ये ही अनुभूती वाढत जाईल, तसे तो परमप्रकाश जमा व्हायला सुरुवात होईल. आणि आपल्या शरीरामध्ये जी पोकळी आहे ती परमप्रकाशाने भरायला सुरुवात होईल. शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये परमप्रकाश पसरला आहे. अगदी प्रत्येक पेशीमध्ये, प्रत्येक अणूमध्ये, प्रत्येक गोष्टीत परमप्रकाश भरलेला आहे. ही अनुभूती जशी जशी ध्यानामध्ये बसल्यानंतर वाढत जाईल, तसे आपल्या शरीरामध्ये प्रत्येक भाग, कानाकोपरा हा परमप्रकाशाने भरला जाईल आणि तो परमप्रकाशाचाच बनत जाईल. आणि तो हळूहळू स्थूल गोष्टींना देखील रूपांतरित करायला सुरुवात करेल. आणि हे परमप्रकाशाचे शरीर हळूहळू शक्तिशाली बनत जाईल, परम शक्तींनी भरले जाईल. सर्व शरीर हे सूक्ष्म शरीर, कारण शरीर, महाकारण शरीर पूर्ण चार्ज व्हायला सुरुवात होईल. आणि हळूहळू आपण ह्या प्रकाशाला बेहदच्या कलेच्या ब्रह्मांडांशी, जे बापूजींनी सांगितले आहे आपल्या आत्मस्वरूपाच्या व्हिडिओमध्ये, की बेहदच्या कलेच्या ब्रह्मांडांमध्ये बापूजींच्या बेहदच्या शक्तिशाली स्वरूपाला बघा. तिथे दिव्य प्रकाशाचे बापूजी आकारी स्वरूपात आहेत आणि त्यांचे निराकारी रूप हे परमप्रकाशाच्या स्वरूपामध्ये आहे. ती पॉवर घेऊन अनंत अनंत ब्रह्मांडांमधून प्रवास करत आपल्या या स्थूल शरीरामध्ये, जिथे आपण हा आत्मस्वरूपाचा जो दिवा बघितला, त्यामध्ये सरळ ती पॉवर येत आहे, शिरत आहे. आणि त्या दिव्याची शक्ती हळूहळू वाढत आहे, वाढत आहे, वाढत आहे. आणि आपल्या सूक्ष्म शरीरातले सर्व 100 ट्रिलियन्स पेशी देखील जागृत होत आहेत. आपल्या कारण शरीरामध्ये 100 ट्रिलियन सेल जागृत होत आहेत. आणि हळूहळू असे करता करता आपले स्थूल शरीर देखील बदलू लागेल. आणि हीच जी अनुभूती आहे, जी फिलिंग आहे, ती आपल्यामध्ये हळूहळू वाढवायची आहे. आणि जसा जसा हा सराव वाढत जाईल, तसे तसे तुमच्यामध्ये काय होईल, पहिल्यांदा हे बघू की ध्यानाला यामध्ये लागल्याने काय फायदा होईल. या आत्मस्वरूपामध्ये लावल्याने काय फायदा होईल. फायदा हा होईल की तुमचे ध्यान दुनियेतल्या सर्व गोष्टींपासून अलगद बाजूला होईल आणि देहभानाला नष्ट करेल. शरीराचे भान संपेल. नेहमीच मी आत्मा आहे, मी बेहदचा आत्मा आहे ह्याचे ध्यान सतत राहील.
म्हणजे थोडक्यात दुनियेच्या बाहेरच्या वायुमंडळातून तुमचा फोकस हलून तो आतमध्ये तुमच्या आत अंतर्भागामध्ये स्थित होईल. तुम्ही तुमच्यावर काम करायला सुरुवात कराल. तुम्ही तुमच्या दिव्य स्वरूपाला बघायला सुरुवात कराल. तुम्ही तुमच्या शक्तींवर फोकस करायला सुरुवात कराल. तुम्ही अंतर्मुखी व्हाल. आणि जेव्हा आत्मा अंतर्मुखी बनतो, तेव्हा त्याची बाह्य जगाशी असणारे कनेक्शन संपते. बाहेर जगामध्ये जे व्हायचे असेल ते होऊ दे. ते तुमच्या नियंत्रणात नाही. पण तुमचा कंट्रोल हा तुमच्या आतमध्येच आहे. तुमच्या आत्म्यामध्ये आहे, तुमच्या मनावर आहे, तुमच्या बुद्धीवर आहे, तुमच्या विचारांवर आहे. तर त्याला कंट्रोल करा. आणि हे तेव्हाच होईल जेव्हा आपण आत्मस्वरूपाचा सराव वाढवत जाऊ. आणि जसे बापूजी म्हणतात तसे हा आत्मस्वरूपाचा सराव आपल्याला 24 तास करायचा आहे. निद्रा योगाच्या माध्यमातून 8 तास आपल्याला करायचं आहे. आणि अशा प्रकारे ही आत्मस्वरूपाची प्रॅक्टिस हळूहळू वाढत जाईल. जेव्हाही बघा स्वतःकडे तेव्हा त्याची जाणीव ठेवा की माझा आत्मदीप जागृत आहे आणि मी जात आहे, मी चालत आहे, मी झोपत आहे, मी बोलत आहे, मी खात आहे. आपल्या आत परमप्रकाशाला हळूहळू जमा करत जायचे आहे. आणि ज्या दिवशी आपले सर्व कर्म संपुष्टात येतील त्याच क्षणी आपण एकदम प्रकाशाचे स्वरूप बनून जाऊ. या स्थूल देहाला सोडून आपण या परमप्रकाशामध्ये परत जाऊ शकू. तर हाच विधी आहे आणि ह्याच शक्तीने आपण परत जाऊ शकतो. आणि सर्व आत्मे हा पुरुषार्थ करू शकतात. प्रत्येक आत्मा हे करू शकतो. परंतु ह्या पुरुषार्थामध्ये अडसर आपले संचित कर्म होऊ शकतात. बाह्य जगाचे वायुमंडळ होऊ शकते. ह्यासाठी आपल्याला आपले आभामंडळ अर्थात ओरा सील करावा लागेल. आणि त्याबद्दल देखील एक व्हिडिओ आहे. थोडक्यात बाहेरच्या जगामध्ये जे व्हायचे असेल ते होऊ दे. कोणाला जे करायचे असेल ते करू दे. कर्म सिद्धांतावर विश्वास ठेवा. जो जे करेल ते भरेल. मी करेल तर माझे होईल. तो करेल तर त्याचे होईल. पण जर तुम्ही आत्मस्वरूपाला जागृत केले तर देहाच्या दुनियेमध्ये जाण्यापासून बेहदच्या दुनियेमध्ये जाण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. कारण तुमचे ध्यान हे बेहदच्या परमपित्याशी लागलेले आहे. बापूजींनी आपल्याला जे दिव्य स्वरूपाचे ज्ञान दिले आहे, बेहदच्या दुनियेमध्ये जाण्याचा जो रस्ता दाखवला आहे, आता तर 18 जानेवारी नंतर हे सर्व गेट उघडले आहेत. जो आत्मा जिथे जायचे तिथे जाऊ शकतो. जेव्हा ती शक्ती येईल, आपल्या संकल्पांमध्ये शक्ती येईल आणि जेव्हा बापूजींचा तो संकल्प आपल्याला स्पर्श करेल की आपण बेहदच्या दुनियेमध्ये जाण्यासाठी तयार आहोत, तेव्हा प्रत्येक तो आत्मा ज्याने ही आत्मस्वरूपाची प्रॅक्टिस केली आहे तो नक्कीच जाऊ शकतो. तर हा पुरुषार्थ आपल्याला वाढवायचा आहे, जेणेकरून आपण हे देहभान कमी करू शकू. दुसऱ्या लोकांना आपल्या बुद्धीमध्ये कोणतेही स्थान द्यायचे नाही. त्यांच्या आभामंडळामध्ये कमीत कमी जायचे. तुमच्या आतमध्ये असलेला दिवा ज्या क्षणी एवढा प्रकाशित होईल आणि आत्मस्वरूपाची एवढी प्रॅक्टिस होईल की तुमचा फोकस हा केवळ तुमच्या आत्म्यावरच असेल. मी बेहदचा परम 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 आत्मा आहे. मी अनंत सूर्यांच्या शक्तीने बनलेला आहे. या गोष्टीला तुम्ही स्वीकार करायचे आहे. परंतु होते असे की जेव्हा आपण कोणासमोर बसतो, कोणाला भेटतो, तेव्हा त्यांच्या नकारात्मक आणि प्रभावशाली जे विचार असतात त्याचा परिणाम आपल्या सकारात्मक आणि पॉझिटिव्ह शक्तीवर पडतो आणि आपली सकारात्मकता त्यांच्यासमोर कमी पडते आणि आपला आत्म्याचा दिवा विझून जातो. आपण बॉडी कॉन्शियस होतो आणि आपण देहाच्या भानामध्ये जातो. तर हे सगळे न करता आपल्याला आपल्या आतमध्ये बदल करायचे आहेत. जसे जसे आपण आपली आतली दुनिया बदलत जाऊ तसे तसे आपण आपल्या स्थूल शरीरामध्ये पुरुषार्थ करू. सूक्ष्म शरीर बदलेल, कारण महाकारण शरीर देखील बदलेल.
जसे जसे हे सर्व होत जाईल आणि आपल्यामध्ये पॉवर अर्थात शक्ती येईल, तेव्हा आपले जीवन निश्चितच बदलेल. आणि जसे बापूजींनी सांगितले आहे, की आत्मस्वरूपाने राहिल्याने जो परमानंद तुम्हाला मिळेल, तो अवर्णनीय असेल. त्याची अनुभूती तुम्हाला येईल. आणि हा आनंद जसा जसा वाढत जाईल, तसा तसा तुम्हाला परमानंदाचा अनुभव मिळेल. जेव्हा बाहेरच्या दुनियेशी कनेक्शन तुटून तुम्ही परमात्म्याशी कनेक्शन जोडले जाईल, तेव्हा अर्थातच परमशांती येणारच. आणि त्यानंतर आपण हे परमशांतीचे तरंग म्हणजे व्हायब्रेशन्स बेहदच्या दुनियेकडून शक्ती घेऊन संपूर्ण बाह्य जगामध्ये पसरवू. पृथ्वीवर सर्व ठिकाणी पसरू. तेव्हा आपण आपल्या परम महासंकल्पाने, परम महाशक्तीद्वारे आपण विश्व परिवर्तन करू शकू. जेव्हा आपण आपल्या आतमधल्या शक्ती जागृत करून जेव्हा आपण आत्मस्वरूप होऊ, तेव्हा आपल्या कारण शरीरातील सर्व कर्मे संपतील. तेव्हा अनंत सूर्यांची शक्ती आपल्यामध्ये जागृत व्हायला सुरुवात होईल. आणि त्या दिवशी आपण जसे एका दिव्याने हजारो दिवे लावू शकतो, त्याप्रमाणे आपल्या आत्मरूपी दिव्याने अनेक दीप जागृत करू शकू. आणि ही घडी खूप लवकरच येणार आहे. तर हिम्मत ठेवा, पुढे चाला आणि आत्मस्वरूपाच्या या शक्तीच्या ऑडिओला जास्तीत जास्त ऐका. आपल्यामध्ये एवढी शक्ती जागृत करा की तुम्ही अनंत आहात. बेहदची शक्ती तुमच्यामध्ये आहे, त्याला जागृत करायचे आहे. बेहदच्या बापूजींनी ज्ञान दिले आहे. आपल्याला बेहदच्या दुनियेमध्ये जाण्याचा रस्ता दाखवला आहे. त्यावर चालत आपण धर्तीवरील या मोहातून निघून बेहदच्या जगामध्ये जाऊ शकू. आणि हे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुम्ही विचार कराल की मी बेहदचा परम 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 आत्मा आहे आणि मी बेहदच्या दुनियेमध्ये जाणार आहे. आणि ह्याच शब्दांसोबत आपली रजा घेतो. सर्वांना बेहद के बेहद की परम 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 महाशांती है, महाशांती है, महाशांती है. ह्या व्हिडिओच्या ओरिजिनल व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्यामुळे असे ज्ञानवर्धक नवनवीन व्हिडिओ बनवण्याची आम्हाला प्रेरणा मिळते. बेहदची परम शांती. बेहद की परम शांति सोचो, बोलो परम शांति. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anant@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की परम शांति सोचो.